कथेचं नाव अग्निकांड. लेखक डॉक्टर वसंत कृष्ण वऱ्हाड-पांडे. वर्तमानपत्रातली ती बातमी वाचली आणि मी सुन्न झालो. ती बातमी तशी भयंकरच होती. श्रीमंत जनार्दन इनामदार ह्यांचं विश्राम मंदिर अग्निकांडात जळून खाक झाल्याची ती बातमी होती. मला राहावलं नाही. हातावरल्या घड्याळाकडे बघितलं. सकाळचे 7:23 झाले होते. धावपळ केल्यास 8ची बस मिळणं काही कठीण नव्हतं. बस वेळेवर सुटल्यास 1:30-2पर्यंत माणिकगडला सहज पोचता आलं असतं आणि तिथून टांगा केला की अर्धा-पाऊण तासात माणिकगड. घाईघाईनं कपडे बॅगमध्ये भरले आणि निघालो. प्रवासभर मी बेचैन होतो. काहीच सुचत नव्हतं. मला हवी असणारी खिडकीजवळची जागा मला मिळाली होती. श्रावण सरींनी धुवून स्वच्छ केलेला प्रसन्न हिरवागार आसमंत बाहेर हसत होता. आभाळात पांढऱ्या सावळ्या ढगांची एरवी डोळ्यांना सुखवणारी वर्दळ सुरू होती. पण या साऱ्या वैभवाकडे डोळे भरून बघण्याइतपत स्वस्थता माझ्या मनाला नव्हती. कशी असेल? विश्राम मंदिर जळाल्याची ती बातमी काही साधी बातमी नव्हती. जनूचं सारं प्राणमोलाचं सर्वस्व त्या अग्निकांडात भस्मसात झालं होतं. गेली 5 वर्ष जीवाचं रान करून त्यानं जे जपलं होतं ते आता सारं नष्ट झालं होतं. जनू किती उद्ध्वस्त झाला असेल ह्याची मला कल्पनाच करवत नव्हती. त्याचं दुःख सांत्वनाच्या पलीकडचं होतं. उपचाराचे सारे उसने शब्द त्यासाठी तोकडे पडणार होते. बस धावत होती आणि गतकाळाचा सारा चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता. जनू आणि मी वर्गबंधू. मॅट्रिकनंतरची 4 वर्ष आम्ही एकत्र होतो. एकाच वर्गात एकाच बाकावर बसून आम्ही प्राध्यापकांची व्याख्यानं ऐकली. वसतिगृहात एकाच खोलीत राहिलो. जनू हा माणिकगडच्या जहागिरीचा एकुलता एक गर्भश्रीमंत. परंतु हे लक्षात येऊ नये एवढं त्याचं वागणं साधं होतं, मोकळं होतं. मोठं राजस देखणं रूप त्याला परमेश्वरानं बहाल केलं होतं. व्यक्तिमत्व रुबाबदार, 5.25 फुटांच्या वर उंची, वर्ण गोरा, सरळ रेखीव नाक, डोळ्यात किंचित तपकिरी छटा, मस्तकावर काळ्या कुरळ्या केसांचा आकर्षक टोप. आमची पहिली भेटही लक्षात राहण्याजोगी होती. मी वसतिगृहात राहायला येऊन 3-4 दिवस झाले होते. आपल्याला कोणता जोडीदार मिळणार ह्याची उत्सुकता मनात घोळवीत मी बिस्तऱ्यावर लवंडलो होतो. हातात वेळ घालवण्यासाठी म्हणून घेतलेली बाबूराव अर्नाळकरांची रहस्यकथा होती. संध्याकाळच्या सावल्या लांब लांब होऊ लागल्या होत्या. तो आला. माफ करा, मी तुम्हाला त्रास देतोय. मी उठून बसलो. मी जनार्दन इनामदार, तुमचा रूम पार्टनर. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वाकडे मी बघतच राहिलो. त्याच्याच मागोमाग त्याचा होलडाल आणि इतर सामान घेऊन एक नोकर आत आला. सोबत एक मध्यमवयीन गृहस्थ. त्यांनी नोकराकडून ते सारं सामान उतरवून घेतलं आणि हात जोडून नम्रपणाने ते गृहस्थ जनूपुढे उभे राहिले, किंचित कमरेत वाकून, एखाद्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे आदब राखून. बसा दादा, जनू त्या गृहस्थांना म्हणाला आणि तो स्वतः कॉटवर बसला. त्याच्या बसण्यात ऐट होती, आवाज भरदार होता, त्यात अधिकाराची जरब होती. नको सरकार, मी चलतो. टांगा बाहेर उभा आहे. थांबलो तर गाडी मिळणार नाही. निघतो मी. लवून नमस्कार करून दादा निघून गेले. नोकरही गेला. मी नुसता बघतच होतो. माझ्याकडे बघून मोकळेपणानं जनू हसला आणि म्हणाला, प्रवासानं सगळं शरीर कसं शिणल्यासारखं झालंय. गार पाण्यानं आधी अंघोळ करायला हवी, त्याशिवाय हा शीण काही निघणार नाही. नाही. तो उठला. सुटकेसमधनं आवश्यक ते सामान काढलं आणि बाथरूमकडे गेला. परतला तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व अधिकच उजळून निघाल्यासारखं वाटलं. काही माणसं अशी असतात की वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहूनही त्यांच्यामध्ये हजारो मैलांचा दुरावा असल्यासारखा व्यवहार असतो. आणि उलट काही माणसं आपल्या वागण्या बोलण्यानं अल्प अवकाशातच आपल्याशी एकरूप होऊन जातात. जनू या दुसऱ्या वर्गातला होता. केवळ 7 दिवसात आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. एका श्रीमंत वतनदाराचा तो एकुलता एक वारस आहे हे कळताच माझ्या मनावर नाही म्हटलं तरी थोडंसं दडपण आलेलंच होतं. श्रीमंत माणसात सामान्यांना तुच्छ लेखण्याची अहंकारी वृत्ती जन्मतःच असते अशी माझी समजूत होती.
पण जनूनं ती सपशेल खोटी ठरवली. अहंकार तर सोडाच, पण इतका विनम्र गोडवा त्याच्या वागण्यात होता की मी चकितच झालो. माझ्या मनातली दुराव्याची गाठ सुटून मीही त्याच्याकडे आपोआप ओढला गेलो. खरं म्हणजे या वसतिगृहात न राहता एखादी भाड्याची बंगली घेऊन तिथं नोकर-चाकरांसह राहणं त्याला काही कठीण नव्हतं. किंबहुना श्रीमंतांची म्हणजे जनूच्या वडिलांची तीच इच्छा होती. गडगंज संपत्ती आणि वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याला काय कमी होतं? पण जनूने ते ऐकलं नाही. पुण्यासारख्या शहरात अगदी सामान्य माणसासारखं सामान्यांची सुखदुःख अनुभवीत राहण्याचा त्यानं हट्ट धरला आणि त्यानं तो पुरा केला. जन्मापासून श्रीमंतीचं वैभव सतत बघत आल्यामुळे त्याला सामान्य माणसाच्या जीवनाचा मोह पडला होता असं तोच सांगत असे. त्याचं हे वेगळेपण मला मोहवून गेलं. वाचनाचं तर त्याला खूप वेड होतं. कुठली कुठली पुस्तकं त्याच्या संग्रही होती. त्याला पुस्तक वाचताना पाहणं हाही एक विलक्षण अनुभव होता. पुस्तकातल्या व्यक्तीशी तो किती चटकन समरस होई. त्या व्यक्तीच्या सुखदुःखाचं प्रतिबिंब त्याच्या मुद्रेवर स्वच्छ उमटून येत असे. मध्येच तो खुदकन हसायचा, मध्येच त्याच्या मुद्रेवर कारुण्याची छाप पडलेली असायची. त्याच्या डोळ्यांच्या कडांवर अश्रू रेंगाळताना तर मी कितीदा तरी पाहिले होते. त्याच्या या हळवेपणाची मला गंमत वाटायची. अशाच एका हळव्या क्षणी मी जनूला म्हणालो, तुझा हळवेपणा मला मोठा विलक्षण वाटतो जनू. अरे, कादंबरीतली ती पात्र लेखकाच्या कल्पनेतनं निर्माण झालेली, खोटी, आणि त्यांच्यासाठी तू डोळ्यातनं पाणी काढावंस? पाणी मुद्दाम काढावं लागत नाही मधू, ते आपोआप येतं. ती पात्र खोटी आहेत हे माहीत असूनही. ती खोटी असतात हे कुणी सांगितलं तुला मधू? अरे, तीही खरीच असतात, तुझ्या माझ्या इतकी खरी. फरक एवढाच की आपण प्रत्यक्ष सृष्टीत वावरतो आणि ती लेखकाच्या कल्पनासृष्टीत वास करीत असतात. प्रत्यक्ष सृष्टीतून आपण आपल्या मनानं त्या कल्पनासृष्टीत जेव्हा शिरतो ना, तेव्हा तिथल्या सर्व पात्रांपैकीच त्यांची सुखदुःख ही आपली स्वतःची सुखदुःख होऊन जातात, निदान त्या अवधीपुरती तरी. तो मनःपूर्वकतेने बोलत होता, त्यामुळे त्याचा प्रतिवाद करण्याचं धाडस मी करू शकलो नाही. एक दिवस रूमवर परतायला मला जरा उशीरच झाला. रूमवर आलो तेव्हा जनू खिडकीतून बाहेर कुठंतरी दूर बघत होता. माझ्या येण्याची त्यानं दखल घेतली नव्हती. त्याला राग येणं स्वाभाविकच होतं. आम्ही दोघांनी फिरायला जायचं ठरवलं होतं, पण आता संध्याकाळ टळून गेली होती. अपराधी स्वरांनी मी म्हणालो, सॉरी जनू, उशीर झाला मला. त्यानं माझ्याकडे वळून विचारलं, सॉरी कशाबद्दल? आपण आज फिरायला जाणार होतो, माझ्यामुळं. माझाही मूड आज फिरायला जायचा नव्हता मधू. मी फार अस्वस्थ झालोय आज. का रे, घरी तर सारं ठीक आहे ना तुझ्या? घरचा प्रश्नच नाही मधू. मग हसशील तू. नाही असणार. काय झालं सांग. माणसाच्या स्वार्थीपणानं मी अस्वस्थ झालोय. किती स्वार्थी असावं माणसानं मधू. त्यानं तिच्यावर प्रेम केलं, तिला वचनं दिली, 7 जन्माच्या सोबतीच्या आणाभाका केल्या, आणि आता लग्नानंतर 12 वर्षांनी तो तिला हाकलून देतोय, माझं तुझ्यावर प्रेम नाही म्हणून. ती 2 मुलांची आई असताना. कारण काय तर आता तिच्याविषयी पूर्वीसारखं आकर्षण वाटत नाही म्हणून. तो कुणाबद्दल बोलतोय हेच मला कळेना. कुणाबद्दल बोलतोयस तू जनू? दिवाकरबद्दल. अरे, कोण दिवाकर? त्याची चूक त्याच्या ध्यानात आली. कसलाही संदर्भ न देताच तो बोलत होता. ओशाळून तो म्हणाला, माफ कर, मी तुला ते आधीच सांगायला हवं होतं. अरे, दिवाकर म्हणजे या कादंबरीचा नायक, उर्मिलेचा नवरा. एक स्वार्थी हलकट माणूस. माणसानं इतका आत्मकेंद्रित असावं, केवळ स्वतःच्याच सुखाचा विचार करावा. एवढा तो सुट्टा असतो का संसारात? स्वतंत्र असतो? कुटुंबातल्या समाजातल्या लोकांच्या भावभावनांशी त्याचा काही संबंधच नसतो? त्यांच्याशी असा जीवघेणा खेळ तो करू कसा शकतो? मी गोंधळलो होतो आणि तो बोलतच होता. प्रेम हे इतकं शरीराश्रयी असतं मधू. प्रेमासाठी शरीराचं माध्यम हवं असतं हे अपरिहार्यच असतं हे खरं, पण ते फक्त सुरुवातीला. मात्र प्रेमी जीवांची 2 भिन्न शरीरं जेव्हा एकत्र येतात आणि त्यांची मनं एकात्म होतात, तेव्हा शरीराचं अस्तित्व प्रेमाच्या संदर्भात गौण ठरत असतं. ते अंतरपाठासारखं गळून पडतं. प्रेम म्हणजे केवळ शरीराचं मिलन नव्हे मधू,
ते 2 आत्म्यांचं मिलन असतं. शरीराच्या आत तेवणाऱ्या ज्योतीसाठीच फक्त शरीराला किंमत द्यायची असते. सांभाळायचं असतं ते या ज्योतीला, मृण्मय शरीराला नव्हे. खरं सांगतो, मला त्याचं बोलणं काहीही कळत नव्हतं. पण आपण काहीतरी वेगळं, काहीतरी उदात्त, मनाला उंच उचलणारं असं ऐकत आहोत असं वाटत होतं. जनूच्या विचारांची ही दिशा मला नव्यानंच कळत होती. आमचं कॉलेज जीवन संपलं. आमच्या दोघांचा जीवनप्रवास आता वेगवेगळ्या दिशांनी होणार होता. जनू गर्भश्रीमंत होता. तो आपल्या इनामदारीच्या गावी जाणार होता. त्याला पुढं शिकण्याची इच्छा होती, पण वडिलांच्या इच्छेनुसार पदवीधर होताच तो माणिकगडला निघून गेला. पुढील शिक्षणासाठी मी मात्र पुण्यालाच थांबलो. MA नंतर डॉक्टरेट मिळवावी आणि प्राध्यापकीच्या व्यवसायाकडे वळावं अशी माझी इच्छा होती. जनू शरीरानं दूर गेला तरीही त्याचं अस्तित्व मला सतत जाणवत असायचं. त्याची आठवण येत नव्हती असा एकही दिवस जात नव्हता. निरनिराळ्या निमित्तानं त्यानं मला भेट दिलेली पुस्तकं शेल्फवरून त्याच्या वास्तव्याची सतत जाणीव करून देत होती. परस्परांचा निरोप घेण्याच्या आदल्या दिवशीची घटना मला राहून राहून आठवत होती. पर्वतीवरील नेहमीच्या जागी आम्ही बसलो होतो. दूरवर पसरलेलं अफाट पुणं आणि भोवतालचा विस्तीर्ण परिसर मनात वेगळ्याच भावनांची वलय निर्माण करीत होता. व्यावहारिक जगात वावरत असतानाही कल्पनेच्या जगात संचार करणारा जनू काहीसा हरवल्यासारखा दूरच्या अथांगात एकटक बघत होता. जणू त्याची समाधी लागली होती. त्याला बोलतं करण्यासाठी मी म्हणालो, उद्यापासून एकमेकांपासून दूर जाणार आपण. आपल्या भेटीचा आजचा हा शेवटचा दिवस. आज मनसोक्त बोलून घेण्यासाठी आपण इथं आलोय, आणि तू आल्यापासून अगदी मौन व्रत धरल्यासारखा. मौन शब्दापेक्षा देखील अधिक बोलकं असतं मधू. हे काव्य झालं. काव्य नव्हे मधू, ही वस्तुस्थिती आहे. शब्दांनी मनातले सगळेच भाव प्रकट करता येत नाहीत. बरेचदा शब्द आपली फसवणूक करतात, नको तेच बोलून जातात. शब्दापेक्षा मौनाची भाषा, डोळ्यांची भाषा अधिक प्रभावी असते, प्रामाणिक असते. शब्दापेक्षा स्पर्श देखील अधिक बोलका असतो. माझा हात त्याच्या हातात होता. त्यानं तो घट्ट दाबला. मधू, या जागेवरून हा परिसर बघताना मन कसं रोमांचित होऊन जातं नाही? मला तर अगदी भारावल्यासारखं होतं. जेव्हा जेव्हा मी इथनं बघायला लागतो तेव्हा तेव्हा मला आजचं पुणं दिसतच नाही. दिसतं ते कालचं पुणं. शिवाजी महाराजांचा लाल महाल, तो शनिवारवाडा, शृंगारलेल्या अश्वावर आरूढ झालेले वीर वेशातले पेशवे बाजीराव, त्यांचं सैन्य, त्यांचे सेनापती, आणि डौलानं फडफडणारा मराठी फौजेचा विजयशाली जरीपटका. आजही हे सारं जणू आपण बघत आहो असं वाटतं मला. जनूचं ते हरवून जाणं मला फारसं रुचलं नाही. वर्तमानात राहून भूतकाळात नजर रोवून बसणं मला फारसं योग्य वाटत नाही जनू. नजर लावायची ती भविष्याकडे. जे झालं ते गेलं, त्याच्याकडे बघण्यात फारसं औचित्य नाही. किंचित आवेशानं तो म्हणाला, म्हणजे काल होतं ते सारं संपलं, नामशेष झालं असं म्हणायचंय तुला? ते तर अगदी स्पष्ट आहे जनू. तुझा हा फार मोठा भ्रम आहे मधू. काल जे होतं ते सारं आजही आहे, फक्त त्याचा रूपाकार संपला असेल. कालचे देह आज नसतील, पण त्या देहातल्या इच्छा, आकांक्षा, संकल्प, विकल्प, भावना, विकार कसे नष्ट होतील? जडाबरोबर जडातलं चैतन्यही संपलं असं का समजतोस तू? जड गेलं असलं तरी त्यातील चैतन्य रूपातीत होऊन आपल्या अवतीभोवती वावरत असतं. या डोळ्यांनी ते बघता येत नाही मधू. त्यासाठी व्यवहारी जगात रुतून बसलेले हे डोळे मिटून घेऊन आतली दृष्टी उघडावी लागते. ही अशी. तू घेऊनच बघ ह्याचा अनुभव एकदा. गंमत नव्हे, मी मनापासून सांगतोय. आणि त्यानं डोळे मिटून घेतले. मी गप्प राहिलो. उगाच कमी अधिक बोलून भेटीच्या या अंतिम दिवशी त्याचं मन दुखवण्याचं पाप करण्याची माझी तयारी नव्हती. आणि जनू माणिकगडला निघून गेला. माझंही रुटीन सुरू झालं. MAचं दुसरं वर्ष. दिवाळीच्या सुट्टीत कॉलेजची ट्रिप जायची होती. ट्रिपच्या निमित्तानं दक्षिण भारत बघण्याची दुर्मिळ संधी मी सोडणार नव्हतोच, त्यामुळे मी ट्रिपला गेलो. परत आलो तेव्हा खोलीत जनूच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका पडलेली दिसली. मोठ्या उत्सुकतेनं मी ती वाचली. त्याचं लग्न होऊन 10-12 दिवस उलटून गेले होते. मला विलक्षण रुखरुख लागून राहिली.
त्याच्या लग्न सोहळ्यात भाग घेता आला नाही ह्याचं मला खूप वाईट वाटलं. त्याच दिवशीच्या टपालानं त्याचं पत्रही आलं. तो रागावला होता. लग्नाला नाही तरी निदान आता संसार बघायला अवश्य ये असा आग्रह त्यानं पत्रातून केला होता. मी बॅग भरली, निघालो. विश्राम मंदिराजवळच्या अतिथी कक्षासमोर तो बकुल वृक्षाखाली आरामखुर्चीत बसून पुस्तक वाचित होता. संध्याकाळची तिरपी तांबूस किरणं त्याच्या आजूबाजूला पहुडली होती. माझी चाहूल लागताच त्यानं वर पाहिलं आणि तो विलक्षण सुखावला, उठला आणि मला कडकडून मिठी मारली. त्या मिठीतल्या स्नेहाची उत्कटता मला जाणवत होती. त्यानं हाक दिली, सुचित्रा. ती आली. त्यानं ओळख करून दिली. ही तुझी वहिनी सुचित्रा. तिनं हसून मला नमस्कार केला. मीही प्रतिनमस्कार केला खरा, पण ती केवळ एक यांत्रिक क्रिया होती. मन तिला बघताच आश्चर्यमुग्ध झालं होतं. स्त्री सौंदर्याचं एवढं देखणं आणि परिपूर्ण प्रात्यक्षिक मी पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. जणू अप्सराच माझ्यासमोर उभी होती. केतकी वर्ण, बोलके आणि टपोरे डोळे, सरळ नासिका, दळदार ओठ, अत्यंत प्रमाणबद्ध देहाकृती. छे, या सांकेतिक वर्णनाच्या पलीकडलं असं तिचं रूप होतं. मला नमस्कार करून ती आत कधी निघून गेली हे मला कळलंही नाही. मी अचंबित झालो होतो. अभिनंदन जनू. कशाबद्दल? तुला खूप सुंदर पत्नी मिळाली म्हणून. केवळ सुंदरच नव्हे मधू, सद्गुणी देखील. अरे मग तर दुप्पट अभिनंदन. तू कधी देणार संधी अभिनंदनाची? लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात जनू, मी काय सांगणार. आणि आम्ही दोघंही हसलो. सुचित्रानं स्वतःच्या हातांनी फराळाच्या बशा भरलेला ट्रे आणला. जेवणाला अजून उशीर होता, त्यामुळे आम्ही त्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊ लागलो. सुचित्रा आत निघून गेली. जनूनं एकाएकी विचारलं, एक सांगतो मधू, तुला विचित्र वाटेल कदाचित, पण माझा एकमेव अंतरंग मित्र म्हणून सांगतो. सांग. सुचित्रा इतकी सुंदर स्त्री मी दुसरी बघितली नाही. मीही बघितली नाही. पण मधू, कदाचित त्यामुळेच एक प्रश्न वारंवार माझ्या मनात येतो आणि मी अस्वस्थ होऊन जातो. अगदी नको त्या क्षणी तो प्रश्न माझा पाठलाग करतो. अगदी मिलनाच्या उत्कट क्षणी देखील. कुठला प्रश्न? सुचित्राचं हे सौंदर्य अक्षय टिकवता कसं येईल? मला त्याच्या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं. कसं टिकवता येईल जनू? अरे या जगातलं काहीच नेहमीसाठी टिकणारं नाही. जे जे जन्माला येतं ते ते नष्ट होणारच. नकोसा वाटणारा विचार झटकून टाकावा तसा जनू म्हणाला, नाही मधू, हे सौंदर्य नष्ट व्हायला नको. मी हे होऊ देणार नाही. मी ते टिकवीन. हे देवदुर्लभ सौंदर्य मी नष्ट होऊ देणार नाही. जनू, अरे लग्नाला जेमतेम 15-20 दिवस झालेत तुझ्या आणि हा कसला विचार करीत बसला तू? वहिनींच्या सौंदर्याचा पूर्ण विकास आज झालाय. हा पूर्ण विकासाचा क्षण फार काळ टिकून राहीलच कसा? पौर्णिमेचा चंद्र कलेकलेने निस्तेज होत जाणारच ना. त्याचंच तर वाईट वाटतं ना मला मधू. अरे शिवाय तूच म्हणत होतास ना, आठवतं, रूप सौंदर्य हे काहीच या जगात शाश्वत टिकणारं नाही म्हणून. नश्वर देहापेक्षा त्या देहाच्या आत तेवणाऱ्या शाश्वत आत्मज्योतीलाच महत्त्व असतं. ती ज्योत सांभाळणं हेच खरं महत्त्वाचं असतं. तो क्षणमात्र गप्प बसला. नंतर म्हणाला, ज्योत तर महत्त्वाची असतेच मधू, ती तर मी सांभाळतोच आहे. पण वाटतं हे परमेश्वरी कृपेनं साकार झालेलं स्वर्गीय रूप असं ओसरून जाऊ नये, ते तसंच राहावं. त्याच्या स्वरातला गंभीरपणा मला जाणवला, त्यामुळे मी गप्प बसलो. 5-6 दिवस मी होतो तिथं. या अवधीत आम्ही मनसोक्त हिंडलो. आम्ही तिघंही खूप भटकलो, भरपूर गप्पा गोष्टी केल्या. सुचित्रा सुंदर होतीच, बहुश्रुतही होती. तिचं वाचन बरंच होतं. देहसौंदर्य टिकवून कसं धरता येईल या विषयावर देखील आम्ही बोललो. आमच्या बोलण्यात कायाकल्पाचा विषय निघाला. इजिप्तमधील ममीजबद्दल, त्यांना बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल सुद्धा आम्ही बोललो. ह्या विषयावर जनूनं बरंच वाचलं असल्याचं माझ्या ध्यानात आलं. अतिरिक्त वाचनामुळे ह्याच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना, अशी मला थोडी शंका आली, पण शंकाच फक्त.
कारण तसं काहीच नव्हतं. तो पूर्ण नॉर्मल होता. त्या दोघांच्या सुखी आनंदी जीवनामुळे मी मनोमन सुखावीत पुण्याला परतलो. जनूचा आणि माझा पत्रव्यवहार सुरू होता. त्याच्या पत्रातून सुचित्रावरल्या त्याच्या गाढ प्रीतीचं दर्शन घडत होतं. त्याला जणू तिच्या वाचून वेगळं जगच नव्हतं. मला येणाऱ्या प्रत्येक पत्रात तो तिच्याबद्दल लिहितच असे. किंबहुना सुचित्रावरलं आपलं प्रेम शब्दात मांडण्यासाठी निमित्त म्हणून तो मला पत्र पाठवीत असावा. पण हळूहळू हा पत्रव्यवहार स्वाभाविकपणेच मंदावला आणि नंतर जवळजवळ वर्षभर त्याचं पत्र आलंच नाही. मीही आपल्या प्रबंध लेखनाच्या व्यापात त्याला पत्र पाठवण्याइतकी तत्परता दाखवू शकलो नाही. आणि आज त्याच्या त्या पत्रानं मी दुभंगून गेलो. सुचित्रा मरण पावली होती. तिला रक्ताचा कर्करोग झाला होता. जनूनं तिला वाचवण्यासाठी आकाश पाताळ एक केलं होतं. पण त्याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. शकणारही नव्हता. त्वरितच मी माणिकगडला गेलो. जनूच्या भकास मुद्रेकडे बघवेना. त्याचं सांत्वन कसं करावं हेच कळेना. जणू त्याला माझीच दृष्ट लागली होती. मला अपराधी आहोत असं वाटू लागलं. मला पाहताच त्यानं घट्ट मिठी मारली. त्याच्या तोंडातून बाहेर फुटलेला निःशब्द हुंदका मला जाणवला. त्याच्या डोळ्यातली अथांक वेदना अश्रूतून उमटली होती. माझेही डोळे भरून आले. वहिनी अशा आकस्मिक जातील असं वाटलं नव्हतं जनू. फार फार वाईट झालं. तो गंभीर स्वरात म्हणाला, मधू, सुचित्रा गेली. पण तरीही मी तिला जाऊ दिलेलं नाही. मी चपापलो. सुचित्रा इथंच आहे मधू, इथं, या विश्राम मंदिरात. दुःखाच्या दारुण आघातानं याला वेडबीड तर लागलं नाही ना? काय बोलतोय हा? जनू, तू हे काय बरळतोयस? खरं तेच सांगतोय मधू. सुचित्रा इथंच आहे. तिचं चैतन्यमय ज्योतिमय रूप इथं या माझ्यासोबत कायम आहे. ते अविनाशी आहे, चिरंतन आहे. त्याच्या नित्याच्या तात्विक दृष्टीनुसारच हे बोलणं होतं. ते खरं आहे जनू. मृत्यू नेतो ते फक्त नश्वर शरीराला. चैतन्याला तो नेऊ शकत नाही. सुचित्राचं नश्वर शरीर देखील मृत्यूला नेता आलेलं नाही मधू. मला त्याच्या बोलण्याचा अर्थबोधच होईना. काय म्हणतोय हा? सुचित्राचं नश्वर शरीर मृत्यूला नेता आलेलं नाही? बाहेर अतिथीगृहापलीकडच्या आराम वाटिकेसमोर वटवृक्षाखाली सुचित्राची समाधी मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली होती. त्या समाधीखालील ताम्रकलशात तिच्या पार्थिव देहाचे अवशेष होते. तिचा निर्जीव देह हॉस्पिटलमधून माणिकगडला आणला आणि अनेकांच्या साक्षीनं तिचं चिताभस्म झालेलं होतं. मग हा असं वेड्यासारखं काय बोलतो? माझी आशंका दूर करण्यासाठीच जणू तो म्हणाला, मी खरं तेच सांगतो मधू. सुचित्रा शरीरानं इथं आहे, इथं, आमच्या विश्राम मंदिरात. विश्वास नाही वाटत? चल, माझ्या मागोमाग ये. मी मंत्र भारल्यासारखा त्याच्या मागे जाऊ लागलो आणि विस्मयानं थक्क होण्याची पाळी आता माझ्यावर आली. त्याच्या शय्यागृहातील नक्षीदार चंदनी पलंगावर सुचित्रा पहुडली होती. तोच केतकी वर्ण, ओठांच्या कडांवर रेंगाळणारं तेच लाघवी हसू. डोळे मिटलेले, पण त्या मिटलेपणातूनही त्यांचा टपोरेपणा स्पष्ट होणारा. माझ्या तोंडून शब्दच फुटेना. जणू ती नेहमीसारखीच झोपली आहे आणि आमची चाहूल लागताच उठून बसणार आहे. बघितलंस? जनू, फार सुंदर बनवलाय रे पुतळा. कुणी तयार केला? हा पुतळा नाही मधू. मग? प्रत्यक्ष सुचित्राच आहे ही. हे तिचंच स्वतःचं शरीर आहे, वास्तवातलं. वास्तवातलं? माझ्या मनाला बधिरता आल्यासारखी वाटू लागली. जणू माझी संवेदना गोठते आहे असा मला भास झाला. कसं शक्य होतं हे? सुचित्राच्या शरीराचं दहन झाल्याचं स्पष्ट असताना? मी जनूला विचारलं. मधू, तो सारा देखावा होता. तिचा नश्वर देह मी गाडीतून घरी आणला, पण तो दहन केला नाही. दहन केलं तिच्या प्रतिमेचं. सुचित्रा जाणार हे मला दिसत होतं, त्यामुळे तिचा देह अक्षय कसा टिकवता येईल या विचारात मी होतो. इजिप्शियन ममीजवर संशोधन करणाऱ्या माझ्या एका मित्रानं मला एक रसायन तयार करून दिलं.
रेझिनपासून बनवलेलं. ते सुचित्राच्या देहाला सर्वांगाला मी लावलं. रसायनाच्या त्या लेपानं वातावरणापासून देह सुरक्षित राहतो असं तो म्हणाला. तिला या आमच्या शय्येवर निजवलं. तिला तिची आवडती वेशभूषा चढवली, अलंकार चढवले. तुझ्या कदाचित ध्यानात आलं नसेल, पण तो पलंग हवाबंद काचपिटीत ठेवलाय आणि आतून ती बर्फगार राहील अशी व्यवस्था केली आहे. मी थक्क झालो होतो. तरीही शंका विचारली, पण वहिनींच्या त्वचेचा वर्ण तो तर अगदी मूळच्यासारखाच. ते रंगकाम आहे माझं. तो विचित्र हसला. आपण काळावर मात केली हे तर त्याला त्याच्या हास्यातून सुचवायचं नव्हतं. जनूच्या आवाजातला कातरपणा आम्हाला व्याकुळ करून गेला. साराच प्रकार मोठा, अद्भुत, अतर्क्य वाटावा असा होता. पण तो खरा होता. रात्रभर मी बेचैन होतो. मृताचं शरीर असं ठेवता येतं का? हे कायदेशीर आहे? शरीर नष्ट न झाल्यामुळे या शरीराभोवती घुटमळणारा तिचा आत्मा मुक्ती वाचून वणवण भटकत तर नसेल? पण हे माझे प्रश्न होते. जनूला हे प्रश्न पडलेच नाहीत. मुक्कामाच्या 4-5 दिवसात त्याच्या वर्तनाकडे मी बारकाईने बघत होतो. तो स्वस्थ होता, शांत होता. सुचित्रा जणू घरीच होती अशा रीतीनं वागत होता. तासनतास तिच्याकडे तो बघत असे, तिच्याशी बोलत असे. आजारात तिच्या शय्येशेजारी खुर्चीवर बसून तो तिला जसं वाचून दाखवीत असे, तसंच आजही वाचवून तो दाखवीत होता. आणि जणू ती पडल्या पडल्या ते ऐकणार होती. बाहेरच्या जगाला मात्र याची मुळीही कल्पना नव्हती. फार काय, तिकडे माणिकपूरला राहणाऱ्या त्याच्या वडिलांना आणि नोकर चाकरांनाही त्यानं ती येऊ दिली नव्हती. सारी इनामदारीची वर्दळ तिथं माणिकपूरला होती. माणिकगडला जनू एकटाच राहत होता, निसर्गाच्या सान्निध्यात आणि जगाच्या व्यवहारी गजबजाटापासून दूर. आमची बस माणिकगडला धावत होती. ह्या काही काळापूर्वीच्या साऱ्या घटना माझ्या डोळ्यासमोर राहून राहून साकार होत होत्या. ज्या सुचित्रावर त्यानं जीवापाड प्रेम केलं, जिच्या नश्वर देहरूपाला अक्षय ठेवण्यासाठी त्यानं हा मुलखा वेगळा अनाकलनीय प्रकार केला होता, ती सुचित्राच अग्निकांडात भस्मीभूत झाली होती. जनूवरला हा आघात विलक्षण होता. आणि म्हणूनच त्याचं सांत्वन कसं करावं हा प्रश्न मला वारंवार भेडसावत होता, हतबुद्ध करीत होता. मी माणिकगडला पोहोचलो. लोकदृष्टीला फक्त विश्राम मंदिर जळाल्याचं दिसत होतं. जनू सुरक्षित होता, आरामवाटिका सुरक्षित होती, अतिथी कक्ष सुरक्षित होता. आणि इतरे जनांना आणि जनूच्या वडिलांना हा दिलासा पुरेसा होता. विश्राम मंदिरात सुचित्राचा सुंदर पुतळा आहे ही क्वचित अफवेच्या स्वरूपातली माहिती लोकांच्या कानावर होती आणि तो पुतळा भस्म झाल्याची हळहळही त्यांना वाटली होती. पण जनूच्या हानीची यथार्थ जाणीव कुणालाच नव्हती. ती फक्त आणि फक्त मला होती. आणि म्हणूनच मी अतिशय सुन्न झालो होतो. मात्र अशा सुन्नतेचं कुठलंही चिन्ह मला जनूच्या मुद्रेवर दिसलं नाही. समाचाराला येणाऱ्या तिराहिताच्या समोर आपल्या दुबळेपणाचं प्रदर्शन करणं कदाचित त्याला योग्य वाटलं नसावं. वर्दळ संपली. आम्ही दोघंच उरलो होतो. उपचाराचे 2 कोरडे शब्द बोलून त्याचं दुःख हलकं होण्यासारखं नाही हे माहीत असूनही मी म्हणालो, झालं हे फार भयंकर झालं जनू. हे व्हायला नको होतं. नाही मधू, जे झालं ते चांगलंच झालं. हे जनू बोलत होता. आता मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. काय म्हणतोस जनू? काय चांगलं झालं? सुचित्राच्या देहासकट विश्राम मंदिर जळालं हे चांगलं झालं? हो मधू, तुला आश्चर्य वाटेल ऐकून. कदाचित माझं बोलणं रुचणारही नाही तुला. पण आता मला त्या देहाकृतीचा कंटाळा यायला लागला होता. सुचित्रा देहरूपानं अंतरू नये म्हणून मीच तिचा देह विश्राम मंदिरात ठेवला होता. तो सुरक्षित राहील अशी व्यवस्था केली होती. पण त्या सततच्या सान्निध्यानं माझं त्या देहाकाराविषयीचं आकर्षण संपत आलं होतं. सततच्या पाहण्यानं तिच्या देहाचं सौंदर्य देखील आता मला नकोसं झालं होतं. त्या देहाच्या अस्तित्वाच्या जाणीवेनं माझ्या नित्य व्यवहारावर पडलेल्या मर्यादा मला काचत होत्या. शरीर सुंदर असलं तरी त्याचं सौंदर्य आतल्या आत्मज्योतीमुळे नित्य नवीन वाटत असतं. ती आत्मज्योतच विझून गेल्यामुळे
ते नाविन्य संपलं होतं. सुरुवातीला मला ते जाणवलं नाही, पण आता मला ते सतत जाणवत होतं. मला ते निर्जीव सौंदर्य कष्टदायक वाटत होतं. त्या अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी मी उत्सुक होतो. मला विस्मयाचा धक्का बसला होता. होय मधू, मी खरं तेच सांगतोय. त्यावेळी भावनेच्या भरात हे सत्य माझ्या ध्यानात आलं नव्हतं, पण ते सत्य मला आता जाणवतंय. आणि म्हणून जनू थांबला. मी आतुरतेनं तो काय बोलतो हे ऐकू लागलो. म्हणूनच हे नको असलेलं अस्तित्व कायम नष्ट करण्यासाठी मीच विश्राम मंदिराला आग लावून दिली. मी अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिलो एकटक. फ्रेंड्स, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा.